नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। धुळे जिल्हा नियोजन सभागृहात करण्यात आले उद्योग व्यवसाय संदर्भात कार्यशाळेचे आयोजन। सर्पमित्र यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा द्या, आदर्श सर्पमित्र संघटनेचे धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन। प्रभाग क्रमांक 6 ते रस्ता काँक्रीटीकरण कामाचा आमदारांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ। धुळे जिल्हा रुग्णालयातील जागेवर बहुमजली रुग्णालय उभारा, शिवसेनेने केली जिल्हा अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। धुळे जिल्ह्यातून 3 प्रमुख राष्ट्रीय महामार्ग जातात। दरम्यान या महामार्गामुळे जिल्ह्यातील दळणवळणाला चालना मिळालेली आहे। तसेच उद्योग व्यवसायाला आयात निर्यात बाबत केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी या उद्देशाने धुळे जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयजी नीट महाराष्ट्र 2024 उपक्रमाचे आज जिल्हाधिकारी कार्यालयाचे नियोजन सभागृहात आयोजन करण्यात आले होते। दरम्यान या कार्यक्रमात जिल्ह्यातील दळणवळण तसेच आयात निर्यात जास्तीत जास्त वाढून जिल्ह्यातील उद्योग व्यवसायांना चालना मिळावी या संदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। दरम्यान आजच्या या कार्यशाळेत उपस्थित मान्यवरांनी सविस्तर अशी उद्योग व्यवसायासंदर्भात मार्गदर्शन केले। यासाठी धुळे जिल्हा अधिकारीसह जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी उपस्थित होते। शिवाय विविध व्यावसायिक या कार्यशाळेसाठी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सो विदिन दी फोर्टनाइट म्हणजे 15 ऑगस्ट पर्यंत ते पण आपण सुसूत्रीकरण आणून ते क्लॅरिफाय प्रत्येकाला करू की फॉर एनए किंवा इतर जे आपले काही परमिशन्स आहेत त्याच्यासाठी these 3-4 गोष्टी 3-4 गोष्टी आपल्याला करावं लागेल, तो जेणेकरून अनावश्यक डिले कुठल्याही स्तरावर होणार नाही। याच्यातूनही ईज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये सर्वांना मदत होईल। एक दुसरं एक्सपोर्ट प्रमोशन, त्यावेळी आपले मिस्टर प्रवीण जे आहे त्यांचीही उपस्थिती आपल्याला ऑनलाईन लाभली होती आणि त्यावेळीही त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले होते आणि आपणही काही मुद्दे उपस्थित केले होते। म्हणून आज काही सकारात्मक चर्चाही एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये एक्सपोर्ट पोटेन्शियल वाढवण्यामध्ये झाली। त्यामध्ये आज या ठिकाणी डोळ्यामध्ये आपला जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये जो आहे की उद्योगाशी रिलेटेड जे विविध गव्हर्नमेंटच्या योजना आहेत त्याच्यामध्ये केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, हे सर्व एकाच प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध व्हावेत। त्यामध्ये जिल्ह्यातले जे उद्योजक आहेत त्यांना या योजनेविषयी माहिती मिळावी। त्यामध्ये मुंबईची जे आपली मैत्री सेल आहे त्याचे प्रतिनिधी, नंतर बँकेचे प्रतिनिधी, त्यानंतर IDBI जे कॅपिटल व्हेंचर आहे त्याचे प्रतिनिधी, तसेच पोस्टाचे हे सर्व उपस्थित होते। त्यामध्ये जर आपण एक्सपोर्ट म्हणजे आयात निर्यात ह्या विषयात जर काम केलं तर निश्चितच आपल्या जिल्ह्याची जे आहे त्या ठिकाणी इन्कम वाढेल। औद्योगिक विकास जर झाला तर त्यातून लोकांचं जे इन्कम सोर्स वाढला तर त्यातून रोजगार उपलब्ध होईल, त्यानंतर लोक स्वयंरोजगाराला लागतील। त्या अनुषंगाने आजच्या या अर्ध्या दिवसीय कार्यशाळेमध्ये कलेक्टर महोदयांनी सुद्धा जिल्ह्याच्या विकासासाठी उद्योगाचं कसं योगदान आहे त्याविषयी पण मार्गदर्शन केलं। तर निश्चितच आपण या ठिकाणी जर एक्सपोर्टचं सेल आणलं तर त्याच्या माध्यमातून आपला पर कॅपिटा इन्कम वाढेल आणि आपला जिल्हा जो आता राज्यात दुसऱ्या क्रमांकाला आहे म्हणजे आपला जो पर कॅपिटा इन्कम आहे तो अतिशय कमी आहे। तर निश्चितच मला असं वाटतं की आपण चांगल्या पोझिशनला जाऊ असं मला या इग्नाईट महाराष्ट्र 2024च्या वतीने आपल्या सर्वांना सांगूशी वाटते। धुळे जिल्ह्यातील सर्पमित्र हे आपला जीव धोक्यात टाकून साप पकडण्यासाठी जातात। साप पकडून त्यांना सुरक्षित जागेवर सोडतात। अशा सर्व सर्पमित्रांना शासनाने ओळखपत्र द्यावे। सर्पमित्र प्राणीमित्र यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्यात यावा। सर्पमित्र यांची नोंदणी करून त्यांना नेटवर्क आणि पोर्टल उभारण्यात यावी अशी मागणी आदर्श सर्पमित्र संघटनेने केलेली असून आज त्या संदर्भात सर्पमित्र संघटनेच्या वतीने धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना विविध मागण्यांसंदर्भात निवेदन सादर करण्यात आले। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी आदर्श सर्पमित्र संघटनेचे पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी संतोष गुप्ता, माझ्यासोबत सर्व तालुक्याचे सर्पमित्र, जिल्ह्यातले सर्पमित्र आहोत। आम्ही सर्व सर्पमित्र मिळून आज दिनांक 2/8/2024 रोजी माननीय कलेक्टर साहेब यांना, धुळे जिल्हा यांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो की आमच्या विविध मागण्या आहेत। 3-4 मागण्या खास करून आहेत। ज्या पहिली मागणी त्याच्यातली अशी आहे की सर्पमित्र जे काही आहेत हे आपल्या जीवावर विटून किंवा काम करत असतात। अशा वेळेला काही वेळेला सापांचे बाईट्स, विषारी सापांचे बाईट्स होतात। त्यावेळेला सर्पमित्रांकडे पुरेसा निधी नसल्यामुळे किंवा सर्पमित्रांना संरक्षण नसल्यामुळे काय होतं की पैशाच्या अभावी सर्पमित्र हा जीवाला मुकतो आणि त्यासाठी जे कामे केलेलं असतं ते 10 वर्ष मागे जातं। आणि त्यामुळे आम्हाला एक जीवन विमा किंवा विमाची ही काही पॉलिसी आहे ती सुरू करावी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या निधीमधून
दुसरी मागणी अशी आहे की रात्री अपरात्री साप निघत असतात. ते साप पकडताना काही वेळेला गस्तीवर असलेले पोलीस बांधव जे आहेत ते आम्हाला अडवतात आणि अशा वेळेला योग्य वेळी जर साप वाचवण्यासाठी आम्ही जर त्या ठिकाणी गेलो नाही तर साप मारला जातो. त्याच्यामुळे दुसरी मागणी अशी आहे की आम्हाला ओळखपत्र जर शासनाने दिलं तर त्याचा आम्ही त्यावेळेला त्या पोलीस बांधवांना दाखवून आम्ही योग्य वेळी साप वाचवू शकतो त्या जागेवर पोचून. तिसरी मागणी अशी आहे आमची की आम्ही जे काम करतो आहे तर आम्हाला फ्रंटलाईन वर्कर म्हणून जर काम दिलं, आता कोरोना पिरियडमध्ये बघत असाल की फ्रंटलाईन वर्कर सर्वीकडे काम करत होते, परंतु जर आम्हालाही देखील फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम केलं की ते ओळख दिली तर आम्ही त्या पद्धतीने अजून जोमाने काम करू आणि साप वाचवण्याचा प्रयत्न करू. कारण की साप हा अन्नसाखळीमधला प्रमुख घटक आहे, तो वाचलाच पाहिजे. त्याच्यामुळे आमचे हे प्रयत्न आहेत. त्याच्यानंतर चौथी मागणी जी आहे की एक नेटवर्क उभं करावं, सर्पमित्रांचं एक पोर्टल उभं करावं संपूर्ण महाराष्ट्रभर. याच्यामध्ये विविध सापांची माहिती, सर्पमित्रांची माहिती असते. काही वेळेला साप हे जे काही आहे स्थलांतरामुळे एका ठिकाणाहून दुसरीकडे जातात किंवा स्थलांतरामुळे एका ठिकाणाहून दुसरीकडे आलेले असतात. त्यावेळेला एक दुसरा सर्प निघाल्यामुळे रंगसंगती वेगळ्या असतात. तर अशा वेळेला एखाद्या विषारी सर्पाने जर दंश केला आमच्या सर्पमित्राला तर त्या सापाची माहिती म्हणून तर समजा अपरिचित साप असेल तो दिसल्यानंतर त्याला ओळखून साप पकडू शकू. आणि त्याच्यानंतर विखुरलेल्या भागात सर्पमित्र काम करतात तर एकत्र या नेटवर्कच्या माध्यमातून येतील अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे आम्ही आज निवेदन कलेक्टर साहेबांना दिलं आहे की हे निवेदन तुम्ही कृपया करून माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांच्याकडे द्यावं आणि अशा प्रकारची जी काही सुविधा असेल ती आम्हाला थोडी करावी की जेणेकरून आम्ही सर्व सर्पमित्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक 6 मधील शिक्षक कॉलनी साक्री रोड येथे रस्ता काँक्रिटीकरणाच्या 50 लाख रुपये कामाचा शुभारंभ धुळे शहराचे कर्तव्यदक्ष आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते आज करण्यात आले. दरम्यान यावेळी आमदार फारुख शाह यांच्यासोबत डॉक्टर दीपश्री नाईक, मल्लिका खाटीक, डॉक्टर DM आखाडे, योगेश शिशी, रवींद्र नगराडे, आसिफ पोपटशाह, डॉक्टर घनश्याम थोरात, चिंतामण पाटील, उदय पाटील, संतोष शिंदे यांच्यासह शिक्षक कॉलनी येथील महिला पदाधिकारीसह नागरिक मोठ्या संख्येने आजच्या या रस्ता काँक्रिटीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पण एका पत्रकाराचा फोन होता एका संपादकाचा आणि माझा आता सकाळीच बोलणं झालेलं आहे. प्रधान सचिव साहेब ते पत्र तयार करतायत आणि लवकरच तुम्हाला गुड न्यूज मी देणार आहोत. तुम्ही काही काळजी करू नका. मी सर्व शहरवासियांना आवाहन करतो की आपण जे जुने दर होते त्या जुने दराप्रमाणेच घरपट्टी भरावी आणि बाकीचं जे पुढचं आहे बाकी सर्व मी बघेन. एक शेर आहे कि बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले, हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले. अभी तक मैंने सैकड़ों काम किया लेकिन फिर भी मुझे लगता है कि धुलिया शहर में अभी बहुत काम करना बाकी है, क्योंकि पिछले 25 सालों में सब जो लोग प्रतिनिधि है उन्होंने सिर्फ अपना घर भरने का काम किया और लोगों को गाजर दिखा के बेवकूफ़ बनाया. और मैं समझता हूँ कि जितने वसाती है सब सुविधाओं से वंचित है. इसलिए मुझे 25 साल का बैकलॉग भर के काटना पड़ता है और मैं हर इलाके में शहर के हर एरिया में मैं काम कर रहा हूँ. जहाँ पर पानी की समस्या है वहाँ पानी, जहाँ पर गटर की समस्या है वहाँ गटर, और जहाँ रस्ते निर्माण करने की आवश्यकता है वहाँ पे रस्ते की निर्मिती कर रहा हूँ. हा येथे अनमोल नगर शिक्षक कॉलनी या परिसरात रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. त्या कामासाठी आमचे बंधू नगरसेवक योगेश भाऊ इशी, तसेच रविभाऊ नगराडे, सुनील भैया लोंढे आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती. आणि त्यासाठी आता हे जेवढा परिसर आहे मी बघितलं आहे तर हे अगदी सर्व सुविधांपासून वंचित आहे आणि त्यासाठी मी वेगवेगळ्या कॉलनीत शेकडो रस्ते मंजूर करून घेतलेले आहे. आता माझ्याकडे दिवस खूप कमी आहे परंतु काम मी जास्त मंजूर करून घेतलेले आहे आणि मला जाणीव आहे की कुठल्या वस्तीत कुठली समस्या आहे. त्यासाठी मी रस्ते, गटारी, हाय मास्क आणि पाईपलाईनची सुद्धा मंजुरी करून घेतलेली आहे. लवकरात लवकर मी जेवढा परिसर आहे यातली जे काही समस्या आहे ते दूर करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. आज ह्यावेळी माझ्यासोबत आमचे महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम, तसेच आमचे शराफत सय्यद, डॉक्टर बापूराव पवार आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत. धुळे जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने करंटेपणाचे दर्शन दाखवलेले असून धुळे शहरातील साक्री रोडवरील जिल्हा रुग्णालयात जागा उपलब्ध असताना देखील
200 खाटांच्या रुग्णालयासाठी जागा उपलब्ध नसल्याचा अहवाल शासनाकडे पाठवलेला आहे. त्यामुळे आता शासनाने जिल्हा रुग्णालयातच उपलब्ध जागेत बहुमजली रुग्णालय उभारावी अशी मागणी शिवसेनेने केलेली असून त्या संदर्भात आज शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, माजी आमदार शरद पाटील, किरण तात्या जोंधळे, डॉक्टर सुशील महाजन, धीरज पाटील, देवा लोणारी, भरत मोरे, ललित माडी, गुलाब माडी, अण्णा फुलपगारे, कैलास मराठे, कपिल लिंगायत यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध करीत आज शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनही करण्यात आले. जे गेल्या ब्रिटिश काळापासून गेल्या अनेक वर्षापासून धुळे जिल्ह्यातल्या रुग्णांना सेवा त्या ठिकाणी देते. गेल्या 10 वर्षापूर्वी 100 खाटांचं रुग्णालय महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी मंजूर केलं. त्याच्या बऱ्याचशा इमारतींचं बांधकाम त्या ठिकाणी सुरू आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वेळोवेळी मागणी केल्याने 200 खाटांचं रुग्णालय देखील शासनाने त्या ठिकाणी मान्यता दिली आणि त्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने इथल्या अधिकाऱ्यांना जागा उपलब्धतेच्या बाबतीमध्ये अभिप्राय देण्यास त्या ठिकाणी सांगितलं. या संदर्भामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे शासनाकडून एक प्रस्ताव आला की या रुग्णालयासाठी 15,400 चौरस मीटर जागा या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी. पण इथल्या अधीक्षक अभियंत्यांनी कुठल्याही प्रकारचा सर्वेक्षण न करता, त्या ठिकाणी सर्वे न करता महाराष्ट्र शासनाला जुन्या जिल्हा रुग्णालयामध्ये या ठिकाणी जागा उपलब्ध नसल्याचा अहवाल सादर केला. तो अत्यंत खोटा आहे, कारण की जुन्या जिल्हा रुग्णालय आज 4 ते 5 एकरमध्ये त्या ठिकाणी अस्तित्वात आहे. काही ब्रिटिशकालीन इमारती आज मोडकळीला आलेल्या आहे. TBचा वार्ड असेल, त्याला लागून असलेला शवविच्छेदनगृह असेल, त्यानंतर त्या ठिकाणी असलेले जुने त्या ठिकाणी एक गार्डन आहे, त्या गार्डनची जागा त्या ठिकाणी जुनं वसतिगृह त्या ठिकाणी आहे. तसेच काही निवासस्थानं आहे. हे निवासस्थानं पाडल्यानंतर त्या ठिकाणी सुमारे 30 ते 35 हजार चौरस मीटर जागा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आणि त्या ठिकाणी नव्याने इतर मोठ्या सिटींमध्ये ज्या पद्धतीने मल्टी स्टोरेज हॉस्पिटल त्या ठिकाणी बांधले गेले आहेत, त्याच धर्तीवरती हॉस्पिटल नव्याने 200 खाटांचं त्या ठिकाणी बांधण्यात यावं असं निवेदन आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी द्यायला आलेलो आहोत. आणि या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांचा या ठिकाणी आम्ही धिक्कार करतोय की त्यांनी असा खोटा अहवाल शासनाला सादर केलेला आहे. त्या अहवालाची देखील चौकशी करण्याची मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे करतोय. येणाऱ्या काळामध्ये जुन्या सिव्हिल हॉस्पिटलमध्येच हे 200 खाटांचं रुग्णालय व्हावं अशी शिवसेनेकडनं मागणी आहे. आणि जर त्याला कोणी खोडा घालत असेल तर त्यांच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अपक्ष या ठिकाणी आंदोलन करेल. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.